महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण गुप्तकाशीमध्ये थांबलो होतो या ठिकाणी विद्या धाम आश्रम मध्ये. तर आता या ठिकाणी आपण निघतोय आपण पंचकेदार करण्यासाठी. तर चला, हे बघू शकता इकडचा नजारा एकदम डेंजर मध्ये बर्फ पडलाय हे बघा. तर आता थोड्या निघतोय. तर या मंदिरामध्ये आपण रात्री मुक्कामी थांबलो होतो. तर चला मग आपण निघतोय. तर ब्लॉग कंटिन्यू करा. केदार मध्यमेश्वर हे 25 किलोमीटर आहे. इथून 25 आणि 43 किलोमीटर आहे. तर 18 किलोमीटर पैपईचा ट्रॅक यावर. त्याच्यानंतर तुंगनाथ चोपतामध्ये पूर्ण 31 किलोमीटर आहे. तर 28 किलोमीटर सायकल जातील. त्याच्यानंतर 3 किलोमीटर आपल्याला पैपी जावं लागतं. आणि देवर ताली इथून आहे 15 किलोमीटर. तर 12 किलोमीटर मोटरसायकल व सायकल जातील. त्याच्यानंतर 3 किलोमीटर आपल्याला पैपी ट्रॅक करावा लागतो. तर बद्रीनाथ इथून आहे 170 किलोमीटर. तर आपण लवकरच बद्रीनाथ मध्ये पोहोचतोय. आपण आलेलो आहे आता उखीमठ मध्ये आल्यानंतर इथं केदारनाथ बाबांची 6 महिने पालखी उखीमठ मध्ये राहते या ठिकाणी. तर 6 महिने केदारनाथ मध्ये राहते. तर मित्रांनो, आता दिवाळी 23 तारखेनंतर आपली डोली खाली येणार आहे उखीमठ मध्ये. तर दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी डोली खाली येत असते. तर डोली आल्यानंतर या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये थांबत असते. मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी थांबत असते उखीमठ मध्ये. आणि या साईडला पाहू शकता मित्रांनो, इथं पंचलिंग आहेत, पंचकेदार. तर पंच शिवलिंग आहेत मित्रांनो आतमध्ये. तर आतमध्ये एंट्री नाही आतमध्ये जाण्यासाठी. तर आपण दर्शन केलेलं आहे पंचशिवलिंगचं. त्याच्यानंतर हे बघू शकता हे आपले नंदी महाराज आतमध्ये शिवलिंग आहे मित्रांनो. तर उखीमठ आहे या ठिकाणी. तर आपण आलो होतो. तर आपण पण दर्शन केलंय. तर तुम्ही पण दर्शन करा. चला मग आपण निघू आता पुढं पंचकेदार मध्यमेश्वरला निघायचं आपल्याला. तर हे भैरव मंदिर या ठिकाणी. तर तुम्ही पण दर्शन करा. तर मग चला मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहू शकता एकदम जंगलाचा रोड आहे. पण मध्यमेश्वरला चाललोय. तर पाहू शकता पूर्ण जंगलाचा रोड आहे मित्रांनो. तर आता वाजलेले आहे 6 वाजता. आता पूर्ण अंधार पडायला लागलाय. तर आता आपल्याला व्यवस्था पाहिजे थांबण्याची. पाहू शकता एकदम डेंजर जंगल आहे, जंगल. हे बघा. ओहो, आता वाजलेले 7 वाजले. तर भरपूर अंधार झालेला आहे. तर आपण आता इथून की आम्हाला सांगितलं आहे की 8 किलोमीटर मंदिर आहे. तर अजून पण आलं नाही. पुढे आल्यानंतर उजून एकदा विचारलं तर 3 किलोमीटर मंदिर आहे. आता लवकरच आपण मंदिरापाशी पोहोचतोय मित्रांनो. कारण की आज भरपूर उशीर झालेला आहे. घाटाचा रोड आहे. तर आता आपण 7 वाजलेले. तर एकदम अंधार झालेला आहे. तर आम्ही 3 मराठी माणूस एकत्रच चाललेलो आहे. कारण की मागं पुढं चाललं तर जंगल आहे. जंगलामध्ये भीती थोडी आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता विकास पुढे गेलाय. ही काकाची सायकल, ही आपली रामपेरी या ठिकाणी आहे. तर चला लवकर येईन बिबट्या येईल. बिबट्या आल्यावर आपल्याला खाईल. त्याच्या अगोदर लवकर आश्रम मध्ये जावं लागेल. चला लवकर चला. ये. तर मित्रांनो चला, राम राम. तर येऊ दे बिबट्याला कोण नाही भेटा. ठीक आहे. नाही बिबट्या हारला. मराठी माणूस हार मानत नाही. किती बी रात्र झाली ना तरी हार मानत नाही. तर चला हॅशटॅग टोपीवाला कसं मराठी माणूस म्हणत तस. हा चल हरी पाठाचं एक कडवं काय होऊन गेला आता. 5 मिनिट रुपये 5 मिनिट रुपये. तर मित्रांनो, आता उंडा घेतलेला आहे. तर आता एकदा मळीत लाटून घेऊ मस्त भारी. अरे घरी चपाती लाटली नाही अजून. इकडे आता यात्रेमध्ये चपाती लाटायला लागू राहिली.
दिवस बदलतात शेठ, दिवस बदलतात. ओके का? तर मित्रांनो पाहू शकता एकदम गोल चपाती केलेली आहे आपण, एकदम भारी. पहिल्यांदाच लाटू राहिले मित्रांनो आज चपाती, एकदम भारी गोल आलेली आहे. तर पहिल्यांदा होतो अमेरिकेचा लागायच्या, भारताचा लागायच्या, पण आता मस्त भारी आलेली गोल गोल. तर चला